बातमी आहे बारामतीच्या राजकारणातून विजय शिवतारे ही बारामती लोकसभेची निवडणूक लढणार यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तर अजित पवारांना गुर्मी आहे, त्यांचा उर्मटपणा अजूनही कायम आहे असं त्यांनी म्हटलं आहे। तर यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मितकरी आणि आनंद परांजपे यांनी शिवतारे यांना चांगलंच प्रत्युत्तर देत त्यांचा चांगला समाचार देखील घेतला आहे। सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय? राज्याला त्रास देणारे पवार नको। माहितीचं ते एक उद्दिष्ट आहे, ते तसंच सक्सेस होणार नसेल। लोक बोलतायत की मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत। आमची लढाई ही सुप्रिया सुळेंची। अजित पवार जिंकू शकत नाही, त्याचं कारण उर्मटपणा। साधे लोक बोलतायत। देवाची शपथ घेऊन सांगतो, ह्या रिॲक्शन्स आहे। त्यामुळे काम खूप चांगला करतो, त्याच्यावर कोणालाही। आता मला काल माहित पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधान भवनाच्या बाहेरच्या केबिनच्या बाहेर होते। राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते। तर ते बाहेर आले, काय रे इथे कशाला आला, जा ना तुमच्या चंद्रकांत दादा। हे उत्तर आहे? नावासकट सांगतो मी मला लोकांना ही असो। मी एअरपोर्टला गेलो, 2 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री येणार, 3 बुके घेऊन मी गेलो बारामतीला, ज्या दिवशी रोजगार मेळावा 2 मार्च। मला वाटलं तिघे एकत्र येतील। अजित पवार बारामतीत होते, ते आले। आता म्हटलं हे काय दोघे वेगळे आहेत, हे आले लवकर। उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो किती गुर्मी माणसाला। मी म्हटलं ठीक आहे, मुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून मी काय मंत्री आहे, मी कोणी कार्यकर्ता नाही। ते असतील 50,000 कोटीचे, मी अब्जमध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्वावर। मी आपलं गेलो, दादा त्या अधिकाऱ्यावर त्या नावाला आणि असं आहे। माझा जिल्हा प्रमुख माझ्यावर होता, म्हणे बापू याला धडा शिकवलं पाहिजे। आजही माझ गेलेलं नाही। ही वर्तणूक नाही चालणार राजकारणामध्ये। तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही अशा प्रतिनिधी ह्याला पाडतो, त्याला पाडतो, त्याला पाडतो। पुरंदर विधानसभेमध्ये पुरंदरच्या जनतेनेच आपल्या उर्मटपणाचा, आपल्या उद्धटपणाचा पाडाव केला आणि त्यामुळे संजय जगताप हे तिकडनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले। आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याचा अपमान होईल, कुठल्याही पक्षाचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही। पण आमच्या शक्तीस्थळांवर, आमच्या नेत्यांवर जर सातत्याने आघात कोण करणार असेल तर त्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्हाला द्यावंच लागेल। विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून या व्यक्तीला घरातही किंमत नाही। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकदा लढण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षावर लढलेला ही व्यक्ती अजितदादांच्याच मागे फिरत होती। तिथं त्याचं डिपॉझिट जप्त झालं। नंतर ही व्यक्ती पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये उभी राहायला गेली, त्यावेळेस एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने त्याचा पराभव केला। आता ही व्यक्ती उर्मटपणाचा कळस करत अजितदादांवर बोलण्याचा केविलवाना प्रयत्न करून स्वतः अपक्ष राहण्याची मिजाज मारवते आहे। काल आम्ही त्या व्यक्तीच्या नेत्याला म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा, आणि जर हा आवरलाच जात नसेल तर याची अवकात, याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे। तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस। तुझा उन्मत्तपणा, तुझा उर्मटपणा, तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। त्यामुळे तुझी पायरी ओळखून तू वाढ। आज तू बोलण्याचा कहर केला आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही।